19-20 झाला तरी तो लेग स्टिक सोडून जातो चेंडू, कारण की प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग पॅडच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न असतो, स्टंप लाईन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पूल फर्स्टला जातोय, आहे खेळाडू, कॅच होते ड्रॉप. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण कौतुक करतो रिअल स्पोर्ट्समन टीमचं फिल्डिंग मध्ये, आणि आता कॅचेस ड्रॉप करायला सुरुवात केली या टीमनं. बऱ्याचदा होतं. तब्बल 4 षटकांचा खेळ आता संपन्न झाला, समाप्त झाला. टीमची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 38 या आकड्यावरती, 38 धावसंख्या. अजूनही विजयासाठी 6 चेंडू 30 धावेची गरज आहे. 6-30 हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 6 चेंडू 30 धावा. कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी यावेळी मात्र दिल्या जाते. विक्रम आहे सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये, आणि टीम मीटिंग थोडीशी थांबूयात. गोलंदाज क्रमांक 5 लगेच थोडस आपण स्पीड अप देऊयात. हनुमान पाटील, काल जरूर बेट लागली होती हनुमान दादा सोबत जेव्हा पोशिंदा हॉटेलमध्ये होतो, आणि बॅटिंगसाठी लागली होती. एका षटकारासाठी एक छान गिफ्ट त्यांना होतं, पण ते मिळवू शकले नाहीयेत. कदाचित 1-2 विकेट घेतल्यानंतर ते गिफ्ट त्यांना दिलं जाईल. पहिल्या इनिंगचा शेवट देखील षटकारानं झाला. आपण सेकंड इनिंग कडे अगदी संपत आलोय. मात्र शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला येतोय अगदी मॅक्सिमम, अप्रतिम स्ट्रोक. इट्स अ मॅक्सिमम, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर, कारण की क्षेत्ररक्षकाने जेव्हा चेंडू अडवत होता तो ऑलरेडी सीमारेषे बाहेर उभा गेला. अप्रतिम. पण सुमित, या इनिंगच्या शेवट षटकारानं होतोय का ते देखील बघायचं आहे, कारण की 5 चेंडू आता हव्यात 24. फक्त षटकाराचा पाडा हवाय, 6चा पाडा हवाय. ओहो, बॅट्स स्विंग केले, वाईट येतोय. मॅच बनतीये का, बनवली जाईल का, घडली जाईल का? बनवली तर इतिहास होईल, कारण की एकच गोष्ट सातत्याने करत राहिला तर इतिहास गणतो. न होणारी गोष्ट एकदा केली की हेडलाईन होते. हेडलाईन येऊ शकते का आजची? या मॅच मध्ये जर मॅच बनवली तर आजची हेडलाईन येईल विक्रम मोहितेच्या नावावरती. बॅकफुटला जातोय, यावेळी मात्र स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू मात्र वेगानं जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली विक्रम. विकेट सॅक्रिफाईस, चांगली दुसरी धाव कंप्लीट केली जाते. नशीब भी बहादुरों को साथ देती है. विक्रम मोहिते बसलाय खाली, बसून चालना नाहीये. यू जमीन पे बेटा क्यों आसमान देखना चाहता है, लोग उडान देखना चाहते हैं. कारण की हे खरं आहे, लोकांना चांगला खेळ खेळताना बघायचंय. जमिनीवरती बसून चालणार नाहीये, शांत बसून चालणार नाहीये. धापा टाकतोय, शांत आहे, संत नाहीये. मॅच मध्ये 21 धावा केल्या जातील का 4 चेंडू मध्ये? पुढ्याला बॅटर स्विंग केले, चेंडू चांगल्या पद्धतीने पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. अप्रतिम चेंडू, निर्धाव जातोय. टीमची टोटल 47, येणारे 3 चेंडूंनी 21 धावेची गरज. यानंतरची मॅच यशराज फायटर आणि केदार द अनस्टॉपेबल या 2 टीम मध्ये मॅच आहे. यशराज आपण पाहिले तर दोन्ही मॅच, एक मॅच आपण पाहिलं तर जरूर वॉन आहे. दुसरा मॅच देखील आपण पाहिलं तर विजय मिळवला. त्या टीम डम 2 धावा इथे मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर धावसंख्या थोडी पुढे जाते. 49 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू आता फक्त 19 धावा, म्हणजे फक्त नाही, 2 चेंडू 19 धावेची गरज आहे. थोडंसं टार्गेट आपण पाहिलं तर जवळपास पोहोचलं तरी एक तुमच्या रन रेट वरती फरक पडतो, कारण की विकेट्स आतापर्यंत पाहिलं तर 5 विकेट माघारी गेले, ती देखील मोठे डोकेदुखी आहे. आणि कुठेतरी 1-2 पॉईंटनं आपल्याला चान्स भेटू शकतो. या अपेक्षेनं, या आशेनं खेळणं महत्वाचं आहे. आशाभूत नजरा वाईट आहे. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा येते. वेळ नका वाया घालवू. अजून मंजिल बहुत दूर है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आसमान थोड़ा बहुत आगे बाकी है. ओहो, हुक केला.
अगदी फाईनला चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातोय, जिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. बऱ्याचदा महत्वाचं असतं